कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार अशा चर्चा आहेत। महायुतीला बहुमत आहे, मात्र महापौर पदावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे। इतर पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू असल्याचं चित्र आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे। कल्याण डोंबिवलीत महायुतीकडे 103 नगरसेवक असताना सुद्धा महापौर पदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळाची तयारी सुरू झाल्याचीही चर्चा आहे। त्यावरून भाजपला 12 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे। तर सध्या भाजपकडे 50 नगरसेवक आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत। ठाकरे गटाचे 11 तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत। तर ठाकरे गटाचे 2 नगरसेवक अज्ञात ठिकाणी आहेत, ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 2 नगरसेवकांचं संख्याबळ आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी 62 हा बहुमताचा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे। बहुमत पक्क करण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महापौर बसवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी असल्याची चर्चा आहे। गायब वगैरे काही नाही, सगळे लोक मान्य उद्धवजींना भेटलेले आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना काही धमक्या, काही प्रलोभन अशा पद्धतीनं चालू आहे। गायब नाही ते, पण कल्याणमध्येच आहेत, परंतु जनतेसमोर नाही एवढं नक्की। तर अज्ञात स्थळी असणारे ठाकरेंचे नगरसेवक हे विनायक राऊतांच्या निगराणीखाली असल्याचीही माहिती आहे। आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे। दडपशाही, दादागिरी, हुकुमशाही, पोलिसांचा पोलीस बळाचा दुरुपयोग अशा पद्धतीचे ह्या सगळ्या नगरसेवकांना घाबरून सोडलं जाते आणि निवडून आलेल्यांची श्रद्धा सुद्धा मातोश्रीवर आहे, त्यामुळे आमचे कोणी कुठे जाणार नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून आरक्षण सोडतीनंतर आता महापौर पदाचं चित्र स्पष्ट होणार आहे।